नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण या पाठावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते ते आपण पाहूया. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. समजा XYZ या तीन मूलद्रव्यांचा अनुक्रमे 8, 10 आणि 20 असा असेल तर त्यापैकी कोणते मूलद्रव्य स्थिर आहे असं विचारलेलं आहे. Y असेल, X असेल, YZ असेल किंवा XY. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. Y हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. स्थायू स्थितीतील हॅलोजन समूहातील मूलद्रव्ये कोणती आहेत? ॲस्टाईन, ब्रोमीन, आयोडीन किंवा क्लोरीन. स्थायू स्थितीतील हॅलोजन समूहातील मूलद्रव्ये विचारले, हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे ॲस्टाईन आणि आयोडीन हे आपलं योग्य उत्तर आहे. हॅलोजन समूहातील मूलद्रव्य विचारलेलं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. खालीलपैकी डोबेरायनरचे त्रिक कोणते आहे? सिल्वर, लिथियम, पोटॅशियम, लिथियम, सोडियम किंवा पोटॅशियम, कॉपर, सिल्वर किंवा गोल्ड, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम किंवा बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. काय असेल यात चारपैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे अ आहे, क आहे आणि ड आहे. म्हणजे लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे किंवा बेरियम आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे तिन्ही डोबेरायनरचे त्रिक यामध्ये बसतात. हे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. अ, क आणि ड. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. खालीलपैकी निष्क्रिय वायू मूलद्रव्ये कोणते आहेत? रेडॉन, आर्गॉन, हेलियम किंवा क्रिप्टॉन. निष्क्रिय वायू मूलद्रव्य आपल्याला ओळखायचे, तर काय असेल याचं योग्य उत्तर? वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे रेडॉन आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, क्रिप्टॉन आहे, हे चारही निष्क्रिय वायू मूलद्रव्ये म्हणून आढळतात. पुढचा प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीतील दीर्घ आवर्तन कोणते? 6वे, 7वे, 2रे किंवा 5वे. दीर्घ आवर्तन आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर 6वे आणि 5वे हे दीर्घ आवर्तन आहे. 6वे आणि 5वे हे आपलं दीर्घ आवर्तन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं काय असेल? योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या खंडात धातू आहेत? SFDP. कोणत्या खंडात धातू आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे रे? कोणत्या खंडात धातू आहेत? या चारही खंडात धातू आहेत. SPDF हे काय? धातूचेच खंड आहेत. म्हणजे या चारही खंडात काय? धातू आहेत. चला पाहूया पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्ये कोणती? सिलिकॉन, बोरॉन, हेलियम किंवा निऑन. धातू सदृश्य मूलद्रव्य आपल्याला सांगायचे, तर याचं योग्य उत्तर आहे सिलिकॉन आणि बोरॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अल्कली धातूंची फ्लोरीन आणि क्लोरीन सोबत अभिक्रिया होऊन तयार होणारे संयुग कोणते? क्लोराईड ब्रोमाइड, क्लोराईड हायड्राईड, क्लोराईड फ्लोराईड किंवा क्लोराईड कार्बोनेट. अल्कली धातूची फ्लोरीन आणि क्लोरीन सोबत अभिक्रिया होऊन तयार होणारे संयुग कोणते आहे? तर आपलं याचं योग्य उत्तर काय आहे? क्लोराईड आणि फ्लोराईड. पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. असत्य विधान कोणते? अशा प्रकारचे प्रश्न TET परीक्षेत विचारले जातात बरं का. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनातील संयुजा वाढत जातात. डावीकडून उजवीकडे 1 ते 4 पर्यंत वाढत जाते. डावीकडून उजवीकडे 4 ते 0 पर्यंत कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे 1 ते 4 पर्यंत वाढत जाते आणि 4 ते 0 पर्यंत कमी होत जाते. असे कन्फ्युजन करणारे प्रश्न TET परीक्षेमध्ये विचारले जातात, जे की वेळ खाऊ असतात. आपला वेळ तिथे जातो. त्यामुळे काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे अ, प आणि क. असत्य विधान कोणतं आहे? अ आहे, ब आहे, क आहे. ड सोडून सगळे असत्य विधान आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम डोबेरायनरने मांडला. 3 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकात चढत्या क्रमाने केलेले समूह म्हणजे त्रिक होय. चूक की बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं चूक आहे आणि कोणतं बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? दोन्हीही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम डोबेरायनरनेच मांडलेला आहे आणि 3 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेला समूह म्हणजेच त्रिक होय. हे दोन्ही काय योग्य आहेत. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. न्यूलँड्सने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. न्यूलँड्सने त्रिकांच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले. हे चूक की बरोबर ते आपल्याला ओळखायचे.
तर विधान अ हे बरोबर असून ब हे काय चूक आहे. न्यूलँड्सने मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली हे योग्य आहे. पण न्यूलँड्सने त्रिकांच्या सहाय्याने मूलद्रव्याचे वर्गीकरण केले हे चूक आहे. त्रिके म्हणल्यानंतर काय तर डोबे राहणार येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. इका बोरॉन आणि इका सिलिकॉन यांचे आधुनिक आवर्त सारणीतील नाव अनुक्रमे काय आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलेला आहे. इका बोरॉन आणि इका सिलिकॉन. इका बोरॉन इका सिलिकॉन याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर काय आहे रे. स्कँडियम आणि जर्मेनियम. इका बोरॉनला काय म्हणतात स्कँडियम आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम असं म्हटलं. याच्यावर 100% एक प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न. न्यूलँडच्या अष्टकात हायड्रोजन नंतर फ्लोरीन हे 8वे मूलद्रव्य होते. प्रत्येक अष्टकात 8व्या व पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान असतात. कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं विधान चूक आहे किंवा कोणतं विधानाचं स्पष्टीकरण आहे ते आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर काय. विधान अ आणि ब काय दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. न्यूलँडच्या अष्टकात हायड्रोजन नंतर फ्लोरीन हे 8वे मूलद्रव्य आहे हे पण योग्य आहे. आणि प्रत्येक अष्टकात 8व्या व पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान असतात हे सुद्धा बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलाय. सत्य विधान ओळखायचे आपल्याला. 6व्या आवर्तनात 5 कक्षा असलेली एकूण 32 मूलद्रव्ये आहेत. 7व्या आवर्तनात 7 कक्षा असलेली एकूण 30 मूलद्रव्ये आहेत. 3ऱ्या आवर्तनात 3 कक्षा असलेली एकूण 8 मूलद्रव्ये आहेत. आणि 5व्या आवर्तनात 5 कक्षा असलेली एकूण 18 मूलद्रव्ये आहेत. सत्य विधान ओळखायचं यापैकी तर काय असेल याचं योग्य उत्तर. क आणि ड हे दोन्ही सत्य विधान आहेत. 3ऱ्या आवर्तनात 3 कक्षा असलेली एकूण 8 मूलद्रव्ये आहेत आणि 5व्या आवर्तनात 5 कक्षा असलेली एकूण 18 मूलद्रव्ये आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आवर्त सारणीतील 7वे आवर्तन अपूर्ण आहे. 7व्या आवर्तनातील काही मूलद्रव्याचे गुणधर्म ज्ञात नाहीत म्हणजे माहिती नाहीत. विधान अ बरोबर असून ब हे त्याचे स्पष्टीकरण आहे. विधान ब बरोबर असून अ हे त्याचे स्पष्टीकरण आहे. विधान अ बरोबर असून ब हे त्याचे स्पष्टीकरण नाही. विधान अ व ब बरोबर आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर. कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न टी परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे आपला वेळ जातो. त्यामुळे उत्तर देण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागेल. कमी वेळात पूर्ण प्रश्न वाचून त्याचं लवकरात लवकर उत्तर कसं येईल त्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. काय असेल याचं योग्य उत्तर. तर विधान अ हे बरोबर असून ब हे त्याचे स्पष्टीकरण आहे. विधान अ बरोबर आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार आहे ब आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संक्रामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात. आवर्त सारणीतील ड खंडामध्ये संक्रामक मूलद्रव्ये आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर. तर दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे. संक्रामक मूलद्रव्याच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात आणि आवर्त सारणीतील ड खंडामध्ये संक्रामक मूलद्रव्ये आहेत. म्हणजे डी खंडामध्ये संक्रामक मूलद्रव्ये आहे. पुढचा प्रश्न. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. संक्रामक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतात. आपल्याला सांगायचं आहे कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. तर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात हे अगदी बरोबर आहे. पण संक्रामक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतात का नाही हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय. पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिला आहे. आवर्त सारणीतील 18व्या गणातील सर्व मूलद्रव्ये कक्ष तापनाला वायुरूप स्थितीत आढळतात. हॅलोजन समूहात सर्व मूलद्रव्ये स्थायू द्रववायू स्वरूपात आढळतात. काय असेल याचं योग्य उत्तर. तर दोन्ही अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. काय म्हणलेलं आहे बघा. आवर्त सारणीतील 18व्या गणातील सर्व मूलद्रव्ये कक्ष तापनाला वायुरूपात स्थितीत आढळतात. अगदी बरोबर. आणि हॅलोजन समूहात सर्व मूलद्रव्ये स्थायू द्रव वायू स्वरूपात आढळतात. हे पण बरोबर आहे. पुढचा प्रश्न. गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते. आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. काय असेल याचं योग्य उत्तर. तर दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे की गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते आणि आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. पुढचा प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची सुरुवात कोणत्या प्रकारच्या मूलद्रव्यापासून होते. हॅलोजन, अल्कली धातू, मृद अल्कली धातू किंवा निष्क्रिय धातू. या 25 पर्यायापैकी किमान एक तरी प्रश्न आपल्याला विचारला जाणारच आहे. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची सुरुवात कोणत्या प्रकारच्या मूलद्रव्यापासून होते ते आपल्याला सांगायचं आहे. सांगा मला. तर याचं योग्य उत्तर आहे अल्कली धातू. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे
जर तुम्हाला आमचे क्लास जॉईन करायचे असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून आमच्या क्लासची माहिती घेऊ शकता किंवा क्लाससुद्धा जॉईन करून TET परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.